बघा मॅडम, एक छोटं उदाहरण देतो. म्हणजे जो दुधाने भाजलेला असतो ना, तो ताक पण फुकून पितो. 25 वर्ष आम्ही चटकेच खाल्ले. त्यामुळे आता कोण आश्वासन द्यायला येईल तर त्याला बोलणार, बाबा पहिलं करून दाखव आणि मग बोल. मी म्हणजे आपण शिकलोय, ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे कळतात काही चुकीच्या काही गोष्टी आहेत. आपण मतदान करतो. त्यांचाच जर अंकुश नसेल या विकासकांवर, तर विकासक या पूर्ण मराठी वस्तीचा बाजारच करणार आहे यापुढे. आणि तो त्याचा भडीमार सहन कोणाला करायला लागणार? आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाला, मराठी माणसाला. माझा अभिभाऊ जसे बोलले, आमचा मराठी माणूस कल्याण डोंबिवली हद्दपार झालाय. ही गोष्ट का नाही होणार? आता 25-30% राहिल्या ते म्हणाले, 25% नाही, या निवडणुकीनंतर किंवा या 4-5 वर्षानंतर फक्त 5%च दिसतील तुम्हाला. पुढच्याला तुम्हाला इकडे त्रास घ्यायची पण गरज नाही, मुलाखत घ्यायची. आम्ही नसणार तेव्हा. जे बाहेर परप्रांतीय इकडे राहायला आलेत त्यांचा दबाव आहे मराठी मागेच माणसांवर. बघा ना, पूर्ण जॉईंट टॉवर आहे 21 माळ्याचा, आणि आमची 7 चाळींची जी आमची जागा होती, जे मालक होतो आम्ही या चाळींचे, आज आम्ही इथं राहतो. आज आमची वास्तू 25 वर्ष याच्यासाठी आम्ही अस्तित्वाची लढाई. ज्यांनी शिकले की मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगा शिकला, आय एस झाला, ऑफिसर झाला. हे बघा वास्तू खंडर आहे, अजून पुस्तकात आमचं बंद करून ठेवलंय. आणि इथे पाठी फक्त वळून दाखवा किती उन्हात चमकते बघा बिल्डिंग. हा विकास आहे.